देत नाही, कोण म्हणतंय देत नाही, शेतकरी एकजुटीचा 8 तास शेतकऱ्यांना वीज द्यायची, ग्रामीण भागात आणि पूर्ण महाराष्ट्राला वीज द्यायचा निर्णय झालेला आणि मग तो बदलून एक पत्रक काढलं काही दिवसापूर्वी आणि 8 ते 6 तास, तेव्हा पण शेतकऱ्यांनी बिचारे सहन केलं. ते 6 तासाचं 4 केलं, तेव्हा पण आमच्या शेतकऱ्यांनी सहन केलं. किती सहनशीलतेचा अंत बघणार आहात? काल 2 दिवसापासून फक्त 2 तास वीज त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भेटत आहे. सिंगल फेज नाहीच आहे, 3 फेज पण नाही आहे. 2 तास कसे बसे तरी, आणि ते पण कधी 4 ते 6 वेळ सांगितला जातो सकाळी 8:30चा. शेतकरी जातो, वीजच नसते. तुम्ही अजून किती शेतकऱ्याचा अंत बघणार आहात? किती म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही खत महाग करून ठेवले, डिझेल बंद आहे, आता वीज बंद आहे, मग तुम्ही मारूनच टाका ना. काय चाललंय का? सरकारचं लक्षच नाही आहे. शेतकरी त्रस्त आहे. काही दिवसापूर्वी पण आम्ही आंदोलन केलेलं वीज आणि डिझेलचं, त्याच्याकडे पण लक्ष नाही. आज सगळेजण या ठिकाणी, मला 2 दिवस सगळेजण या ठिकाणी सांगतायत, मी गावोगावी जाते की लाईटच टोटली बंद आहे. पिकं जळले तर शेतकऱ्याचं अस्तित्वच राहणार नाही त्या ठिकाणी, आणि येऊन जाऊन शेतकऱ्यांवर सगळं ढकलतात. असं नाही आहे की सोलापुरात ही परिस्थिती पहिल्यांदा उद्भवली आहे, आधी पण उद्भवलेली. मग सरकारने याचं नियोजन का नाही केलं? झोपलेलं का सरकार? नियोजन का नाही करायचं? दरवर्षी तेच. पेरणी टायमाला डिझेल पण पेरणी टायमाला डिझेल नाही मिळणार, मशागत कसं करणार? पेरणी करायचं हे काय चालवलंय? काय कोणासाठी हे सरकार चालू आहे? आणि एवढा वाईट परिस्थिती आहे आज ग्रामीण भागात वीज नसल्यामुळे, पण सरकार अतिशय निगरगट आहे. काही करत आहे फक्त आहे ना, निवडणूक निवडणूक निवडणूक, ह्याच्या पलीकडे आहे ना दुसरं काही सुचतच नाहीये सत्ताशिवाय. एवढे अहंकारी आणि निगरगट झाले. त्यांच्याकडे ऊर्जा आहे आणि दोन्हीमध्ये महाफेल सरकार आहे. आज तुम्ही बघता रिपोर्ट प्रमाणे पण सर्वात जास्त महिलांवर अत्याचार असतील, लहान मुलांवर अत्याचार महाराष्ट्र नंबर 1 आहे रिपोर्ट प्रमाणे. म्हणजे होम खातं पूर्णपणे फेल आहे मुख्यमंत्र्यांकडे, आता ऊर्जा खातं त्यांच्याकडे पूर्णपणे फेल आहे त्यांच्याकडे. मग नेमकं करतायत काय? फक्त आदेश देत आहेत, ह्यांचा रद्द करा, त्यांचा रद्द करा, बिनविरोध करा. सत्ता सत्ता सत्ता, ह्याच्या पलीकडे सरकारला काही दिसत नाही. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.